सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल अँड आय होप यू गाईज आर डुईंग वेल. तर आफ्टर अ लॉंग टाईम मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. सो आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या. तर हे कसं टर्नआउट होतं ते पाहण्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि मला कमेंट सेक्शन्समध्ये तुमचे फीडबॅक्स द्यायला विसरू नका. सो टू स्टार्ट विथ द रेसिपी, सर्वात पहिले इथे मी 2 मोठ्या जुड्या घेतल्या आहेत कोथिंबीरच्या फॉर कोथिंबीर वडी आणि ह्याला छान साफ करून धुवून गाळून घेतलेलं आहे. या थोड्याशा गळल्या की आपल्याला एकदम बारीक असं कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. आता आपण बनवणार आहोत आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट. त्यासाठी इथे मी 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या छान सोलून घेतल्या आहेत. छोटासा तुकडा आल्याचा घ्यायचा आहे आणि मिरच्या इथे मी तिखटवाल्या घेतलेल्या. सो त्या हिशोबाने मी 2च मिरच्या घेतल्यात, कारण जी कोथिंबीर आहे ती आपली आळते. सो जास्त एकदम एक्स्ट्रीम स्पायसी नव्हतं बनवायचं मला. सो मी ते अराऊंड 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या. तुम्ही तुमच्या स्पाइस टॉलरन्सच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता. आता ह्याची छान अशी बारीक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर आता आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती मी इथे छान परातीमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये स्पाइसेस ॲड करायला सुरुवात करूया. सर्वात पहिलं मी यात ॲड करणार आहे आलं लसूण आणि मिरचीची जी आपण पेस्ट बनवलेली ती अराऊंड 1.5 टीस्पून इतकं मी ॲड केलेली आहे आलं लसूण मिरची पेस्ट. यानंतर यात आपल्याला आपले जे बेसिक स्पाइसेस आहेत ते ॲड करायचे आहेत. सो फॉर बेसिक स्पाइसेस इथे मी ॲड केलेली धना पावडर अराऊंड 1 टेबलस्पून इतकी धना पावडर ॲड केली आहे. त्यानंतर जिरा पावडर मी ॲड केलेली. सगळे स्पाइसेस आपल्याला सेम क्वांटिटीमध्ये ॲड करायचे आहेत. सो जिरा पावडर, लाल मिरची पावडर, आपला घरचा मसाला थोडासा, हळद आणि मीठ तुम्ही चवीनुसार तुमच्या ॲडजस्ट करू शकता. ऑल्सो स्टार्टला एकदम जास्त असं मीठ घालू नका, बिकॉज जी कोथिंबीर आळी की त्यानंतर मीठ थोडं जास्त झालं तर खारट अशी चव येऊ शकते, खारट होऊ शकते तुमची वडी. तर मीठ आपण बॅचेसमध्येच थोडं ॲड करणार आहोत. अँड त्यानंतर मी आता ॲड केलेलं आहे एक अर्धा टीस्पून इतकं बेकिंग सोडा. ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर यात मी ॲड केलेली आहे आमचूर पावडर, थोडं चटपटीत असं बनवण्यासाठी अराऊंड 1 टीस्पून इतकी. देन आपल्या वड्या कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हाव्या त्यासाठी इथे मी ॲड केलेलं आहे 2 ते 2.5 टीस्पून्स इतकी राईस फ्लावर, दॅट इज तांदळाचं पीठ. आणि फॉर बाइंडिंग इथे मी ॲड करणार आहे बेसन, चण्याचं पीठ. ते सुद्धा मी अराऊंड 3 ते 4 मोठे चमचे इतकं चण्याचं पीठ ॲड केलेलं. ऑल्सो मेक शुअर एकदम जास्त चण्याचं पीठसुद्धा ॲड नाही करायचं आहे स्टार्टला. आपण बॅचेसमध्ये थोडं ॲड करणार आहोत, म्हणजे ज्या हिशोबाने आपल्याला कन्सिस्टन्सी भेटत जाईल त्या हिशोबाने तुम्ही थोडं बेसन ॲड करून ते छान मळून घ्या. आता सगळे स्पाइसेस ॲड करून झालेले आहेत. आता ह्याला छान मिक्स करून घेऊया. आणि ऑल्सो सी टू इट की ह्याच्यात आपण एक थेंबसुद्धा पाणी वापरणार नाही आहोत. आपण जे काही मळणार आहोत ते आपलं कोथिंबीर आणि हे जे स्पाइसेस आहेत त्या ह्याच्यातच आपण पीठ मळून घ्यायचं आहे. यात पाणीचा वापर अजिबात करायचा नाही आहे, बिकॉज कोथिंबीर आणि बेसन वगैरे सगळं मिक्स झालं ना की त्याला आपोआप थोडंसं हलकं पाणी सुटतं. सो पाण्याचा अजिबात वापर करू नका. हलक्या हाताने तुम्ही हे छान असं मळून घ्या. आणि तुम्हाला इफ वाटतंच आहे की तुमचं जे पीठ आहे ते थोडं नरम किंवा एकदम मऊ झालेलं आहे, जास्तच पातळ झालेलं आहे, तर तुम्ही बाइंडिंगसाठी थोडं एक्स्ट्रा वरून तांदळाचं पीठ आणि बेसन ॲड करू शकता. आता हे सर्व एकदम मिक्स करून एक डो बनवून घेतल्यानंतर आपण ह्याला स्टीम करायला ठेवणार आहोत. त्यासाठी इथे मी या 2 स्टीमच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत. त्याला आपल्याला छान ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही ह्याच्या ज्या अशा ओव्हल शेपच्या वड्या बनवतात तशासुद्धा बनवू शकता, बट इथे मी प्रॉपर अशी स्क्वेअर शेपची वडी बनवायची आहे मला. सो मी इथे ते प्लेटमध्ये थापते. तर हे बॅटर छान प्लेटमध्ये एक इक्वल आणि प्रॉपर क्वांटिटीमध्ये लेवल करून घ्यायचं आहे.
आता ऑन टॉप ऑफ इट आपण थोडेसे व्हाईट सेसमी सीड्स ॲड करणार आहोत. आता आपण ह्याला अराउंड 20 मिनिट्स आपल्याला ह्याला मीडियम फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवर 20 मिनिट्स आपल्याला स्टीम करून घ्यायच्या आहेत आपल्या वड्या. सो हे इथे छान स्टीम होऊन आलेलं आहे. आता ह्याला एक 10 मिनटं तरी रूम टेम्परेचरवर थोडं थंड करून घ्या आणि मग ह्याच्या वड्या पाडायला घ्या. बिकॉज जर ते प्रॉपर सेट झालं रूम टेम्परेचरवर तर ह्याच्या वड्या एकदम प्रॉपर परफेक्ट आणि क्लीन कट होऊन येतात. ऑल्सो तुम्हाला जर डाएट व्हर्जन ट्राय करायचं असेल तर तुम्ही ही नुसती स्टीम वडी ट्राय केली तरी खूप छान लागते. किंवा तुम्हाला शॅलो फ्राय करायचं तर शॅलो फ्रायसुद्धा करून ट्राय करू शकता, डीप फ्राय करूनसुद्धा ट्राय करू शकता आणि एअर फ्रायरमध्ये ट्राय कराल तर ते सुद्धा करू शकता. ऑल्सो ही तुम्हाला स्टोअर करून ठेवायची असेल तर एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा टपरवेअरच्या डब्यामध्ये तुम्ही जर ही स्टोअर करून ठेवली तर ही छान 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये परफेक्ट राहते, अजिबात खराब होत नाही. ऑल्सो ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा अँड मला कमेंट सेक्शन्समध्ये तुमचे फीडबॅक्स द्यायला विसरू नकात. तर आय होप तुम्हाला माझी कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल्सो आता नेक्स्ट मंथमध्ये गणेश चतुर्थी येते. सो असेच इंटरेस्टिंग ब्लॉग्स, शॉर्ट्स आणि रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सो ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल, जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि भरपूर शेअर करा आणि असं सपोर्ट करत राहा. दॅट्स इट. बाय.